नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय परिसरात जंगलात झालेल्या निर्गुण हत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी स्वप्नील उर्फ गोलू पाटील याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत तरुणाचे नाव आकांक्षा उर्फ अजय गद्रे असून ती तृतीयपंथी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काही महिन्यापूर्वी नाशिक येथे दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. मात्र आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर स्वप्नीलने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आकांक्षाने लग्नाचा तागादा लावल्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढला. 31 जानेवारी रोजी दोघेही पद्मालय मंदिरात गेले असता जंगलात वाद झाला. संतापाच्या भरात स्वप्नीलने आकांक्षाच्या ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला. 4 फेब्रुवारी रोजी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असता पोलीस तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. अंदाजे 12 वाजता एरंडोल पोलीस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळालं होतं. तिथं बकरी चारणारे काय मुलं गेलं होतं. मुलांना एक मृतदेह आढळून आलं. मग त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळाल्यावर एरंडोलचे प्रभारी अधिकारी आणि सर्व सिनियर ऑफिसर तिथं गेलं. तिथं मृतदेह जर प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याचं अर्ध अपेक्षा जास्त झालेलं होत्या. फक्त पायीस दिसत होत्या, बाकी सर्व बॉडी पार्ट झाल्या होत्या. त्या अवस्थेत मृतदेह भेटल्यानंतर आम्ही टेक्निकली जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायचं होतं सर्व एव्हिडन्स कलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टममध्ये ही माहिती पडलं की 4 दिवस अगोदर त्यांचं मर्डर झाले होते आणि ही सर्व घटना घडल्या होत्या अशी माहिती प्राप्त झालं. मग माहिती प्राप्त झाल्याबरोबर आम्ही सर्व सखोल चौकशी करत होत्या. सखोल चौकशीमध्ये कुठे मिसिंग रिपोर्ट आहेत का, ही झाल्यानंतर कुठलं पेट्रोल वगैरे कुठून घेतलं का, ही सर्व विषय आम्ही चौकशी करत असताना 4 दिवस अगोदर जिथं आजूबाजूचं जे बार होत्या ती सर्व आम्ही तपास करत होतो की 4 दिवस अगोदरच्या फुटेजमध्ये कोणी पुरुष आणि महिला होते का. मग आमचं लकीली एका बारमध्ये एक महिला आणि एक पुरुष तिथं एक बारमध्ये बसलं होत्या आणि त्याच्यानंतर तिथं अल्कोहोल घेतलं आणि परत जात असताना त्यांनी UPM पेमेंट केलं होतं. आम्ही प्रत्येक केस आम्ही चेक करत असताना ही एक समोर आला की जे कोणी तिथं बसले होत्या त्या माणसांना आम्ही समोर बोलून घेतलं होतं. बोलून घेतल्यानंतर त्यांना जे महिला सोबत दिसत आहेत CCTVमध्ये त्या महिला कुठे आहे म्हणून विचारपूस केलं. त्यांनी अप्रोप्रिएट उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणून अधिक तपासामध्ये त्यांनी कन्फेस केलं की ही जे काही मर्डर ही सर्व काम त्यांनीच केलं म्हणून कन्फेस केलेलं आहे. जे आरोपींचं नाव आहे स्वप्नील अशोक पाटील, हा राहणारे पाहूर जळगावचा आहे, वय 21 वर्ष आहे. आणि जे विक्टीम आहेत त्याचं नाव आहे आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय. हा एक तृतीयपंथी आहे. हा फिर्याद जे आरोपी आहे स्वप्नील आणि विक्टीम आहेत